करेल. एक षटकार त्याच्या विरुद्ध आलेला आहे आणि तो षटकार मारणारा फलंदाज त्याचीच विकेट प्रफुल्लची अर्थात चॅम्बोची इथे प्राप्त केली गेली, जिथे रितेश पडवीने चांगला झेल एक्स्ट्रा कव्हर मध्ये टिपला. हो, एज लागल्यानंतर मात्र शरीरावर जाऊन बॉल आदळला आणि त्यानंतर रन मिळत नाही. डॉट चेंडू येत असताना आपण पाहतो पहिलं षटक संपलंय रोहन गरजच आणि धावफलकावर धावा लागल्या त्या 9 धावा. सेकंड ओव्हरला या ठिकाणी सुरुवात होते, जिथे मीतला आपण पाहतो मीत पाटील रोहन गरजने पहिली सफलता पहिलं यश मिळवून दिलं प्रफुल्ल अर्थात चांबोच्या स्वरूपामध्ये. आता संदेश पाटील आणि ऋषभ पाटील दोघंही आपलं खातं उघडण्याच्या अजूनही प्रतीक्षेमध्ये. संदेश पाटील आता पहिल्यांदा स्ट्राईकवर आलेत. मीत पाटील दुसऱ्या षटकाची धुरा आपल्या खांद्यावर घेत असताना न्हावा संघासाठी 9 for 1 फर्स्ट बॉल. संदेश पाटील ऑन स्ट्राईक. ओव्हरअप मध्ये काल सव्यत्य आपल्याला पाहायला मिळतोय मीतच्या. पंचांश डाव्या बाजूने तो मारा करण्यासाठी सज्ज होतोय. बिलियनर एम्पायर ट्रॉफी आपण पाहतोय प्रेक्षकांची अजूनही बऱ्या प्रमाणात गर्दी मैदानामध्ये. पहिलाच चेंडू इथे फटका फसत असताना आणि इथे स्वतःच्याच गोलंदाजीवर आपण पाहतोय कॅच ड्रॉप केलाय तो मीतने. चेंडू खूप चांगला होता. आपण पाहतोय थोडीशी उसळी घेतली चेंडूने, अगदी स्टिकर एंडला आपण पाहतोय फटका लागला, चेंडू लागला आणि त्यानंतर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पाठीमागे धावत असताना हा चेंडू हातात निसटलाय. जीवदान मिळालंय संदेश पाटील यांना. संघाची धाव संख्या 10. यावेळेस आखू टप्प्याचा चेंडू पुल सक्सेसफुली ते पाहायला मिळते होत असताना ऋषभ पाटीलने स्वतःचं खातं उघडलं आणि पाठवलं सीमाला. बॉलला सीमा पार आलाय तो षटकार. जबरदस्त टोला. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. वेट अँड वॉच. बॉलला येऊ दिलं स्टार्ट मध्ये, स्वतःपर्यंत चेंडूला येऊन दिला आणि हाईट खूप चांगली आहे. त्या हाईटचा त्याला चांगला वापर करता येतोय. तो ऋषभला धावफलक पुढे सरकत आहे. 16 या धावसंख्येवर धावफलक. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर. पॉवर प्ले आपल्याला पाहतोय संपला गेला. डीप मध्ये आपण काऊ कॉर्नर एक लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअरच्या मध्ये खेळाडू पाहतोय. यावेळेस खोला टाकलेला चेंडू इकडे लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर एक खेळाडू तैनात. शॉर्ट कव्हर गलीमध्ये खेळाडू तैनात. क्षेत्ररचनाची व्यूहरचना आपण पाहतोय ही न्हावा संघाची सध्याच्या घडीला. 17 धावा 17 रन्स. 3 चेंडू मध्ये या ओव्हरमध्ये मॅचच्या 8 धावा आल्यात, ज्यामध्ये एका षटकाराचा देखील समावेश. यावेळेस समोर डाऊन द ग्राउंड स्ट्रेट साइड स्क्रीनच्या वरतून बॉलला पाठवलंय. संदेश पाटीलचा बुलंदी फटका. ढगात लाइटिंग लावत हा गेलाय बॉल. 6 धावांसाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. राऊंड द विकेट आले आणि पहा मागच्या पायावर जोर दिला, गुडघा टेकला जमिनीवर, नी बेंड केला आणि ती ताकद मात्र संदेश पाटीलची पाहायला मिळाली आहे. बॉलला पाठवलं 6 धावांसाठी. तेवीस धावा होत आहेत धावफलकावर. 23 रन्स. या ओव्हर मधील आपण पाहतोय तब्बल दुसरा षटकार येत असताना 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मीत पाटील 4 बॉल हाताळले, 14 धावा त्याने खर्च केल्यात. ओहो हो हो, विकेटची संधी आणि इथे संदेश पाटील यांचं रिॲक्शन, तो आवाज या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतो. या क्रीडांगणामध्ये दुमदुमला त्यांची रिॲक्शन आणि हताश होऊन निराश होऊन मैदानात सोडतायत ते. दुसरा धक्का 24 लाईव्ह इव्हेंट्स बोर्ले संघ लागत असताना संदेश पाटील होतात बाद. ते विकेट प्राप्त केली ती मीत पाटीलने, जिथे झेल टिपत असताना आपण पाहिलं ते स्वतः मीत पाटीलला स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये. चला लगेच फलंदाज आपल्याला रेडी राहायचंय बघा, अगोदरच आपल्याला रेडी राहायचंय. 1 चेंडू शेवटचा या ठिकाणी शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये 7 रनचं योगदान, 7 रनचं कॉन्ट्रीब्युशन दिलं ते संदेश पाटील यांनी. भूषण पाटील आपण पाहतोय
सध्याच्या घडीला मैदानामध्ये मार्गक्रमण करत असताना 23ला 2 आणि शेवटचा 1 चेंडू इथे मात्र येणं बाकी. मीत पाटीलचं थोडस महागडं षटक ठरलंय खरं. 2 षटकार आलेत, 14 धावा आल्यात, एक विकेट आली. थोडस बॅटिंग लाईनअप मध्ये आपण पाहतोय बदलावल कसं आपल्याला पाहायला मिळालाय आतापर्यंत बोर्ले संघाच्या माध्यमातून. वेगवान बॉल, बॅट अगोदर फिरली, चेंडू उशिराने आलाय, शर्यावर जाऊन अदळलाय, मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 14 धावा 1 विकेट या स्पेल मध्ये आपण पाहिलं. मीत पाटीलच्या पहिल्या षटकामध्ये रोहन गरतने फक्त 9 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्याने मिळवली होती. एकंदरीत धावा लागल्या 23. 2 षटकामध्ये 23 आल्यात. पुढच्या 2 षटकामध्ये जरी तेवढ्या धावा आल्या तरी 45 आणि त्याहून जास्त आल्या तर 50-55 धावा बनवल्या जाऊ शकतात. 24 लाईव्ह इव्हेंट्स मात्र दोन्ही त्यांचे सलामीवीर प्रफुल्ल अर्थात चॅम्बो आणि त्यानंतर संदेश पाटील बाद झालेले आहेत. त्यामुळे आता मधल्या फळीवर जबाबदारी चला नावा संघ पंच आपल्याला सूचित करतायत. टीम मीटिंग शॉट मध्ये घ्यायची आपल्याला, वेळ जास्त दवडता कामा नये. 1 वाजून आपण पाहतो 4 मिनिटं होत आहेत. थोडस आज आपण लवकर आहोत तर त्याचा आपण सदुपयोग करूया. 1 वाजून 2 मिनिटं झालेत. यानंतर अजून एक सामना आहे. ऍटलिस्ट 2:15 पर्यंत तरी आपण आजची रात्र या ठिकाणी संपवली पाहिजे. स्वराज पाटील आपण पाहतोय 3rd ओव्हर मध्ये. एंड बदलला गेलाय आणि समोर येते रिषभ पाटील. पहिलाच बॉल रिषभने पाठवलाय सीमा पार. पहिल्या बॉलवर केलंय स्वॅग मध्ये स्वागत स्वराज पाटीलचं. अशाच फटक्यांची नितांत गरज आहे ती 24 लाईव्ह इव्हेंट्स बोर्ले संघाला. स्वराज पाटील वर आक्रमण, हल्ला चढवत असताना आपण पाहतोय फलंदाज रिषभला. तेरावर तो पोहोचलाय. संघाची टोटल जाऊन पोहोचले 29 धाव संख्येवर, 29 रन्स. गोलंदाजाचा जर्सी नंबर आहे 29 आणि टीमची टोटल समोरच्या झाली आहे 29. चांगला चेंडू, स्टॉक बॉल, परफेक्ट यॉर्कर लाईनचा खोलात टाकलेला चेंडू. पार्थ आपल्याला पाहायला मिळतात, बॉलवर जातात वेगाने, रन मिळतात. 1 सिंगलच्या मदतीने स्कोर शिफ्ट होतोय. 30 धावा धावफलकावर आहेत. अजून इनिंगचा आपण विचार केला तर प्रणय एकूण 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 10 चेंडूमध्ये किती धावसंख्या बनवण्याचा विचार बोर्ले संघाचा असेल, काय तो मनसुबा असेल, नावा संघाची काय रणनीती असते, ते विकेट आणि डॉट बॉलचं पर्सेंटेज त्यांना वाढवावं लागेल. चांगला चेंडू पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये जात आहेत, गोलंदाज अडवण्याचा प्रयत्न करतायत. डीप मध्ये आपण पार्थला पाहतोय पुढे येत असताना. 1 सिंगल मिळते फक्त. चांगलं कमबॅक केलं स्वराजने. पहिल्या बॉलवर षटकार खाल्ल्यानंतर पुढच्या 2 बॉलवर 1-1 अशी सिंगल खर्च केल्यात. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते पोहोचत असताना 31च्या घरामध्ये 31 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळते धावफलक आहे 24 लाईव्ह इव्हेंट्स बोर्ले संघाचं. अडपमध्ये काही व्यत्यय आपण पाहतोय स्वराज पाटीलच्या. अच्छा, चौथ्या रात्रीमध्ये कोणता संघ जाणार खरं तर सुपर 6 मध्ये डी गटातून. पुन्हा खूप टप्प्याचा चेंडू नाही टाकू शकत, कारण ज्या पद्धतीने फलंदाज आपण पाहतो रिषभ पाटीलची हाईट आहे, त्याची ती पॉवर आहे, त्याची खरं तर ती देहबोली आहे, त्याच्या विरुद्ध आखूट टप्प्याचे चेंडू. आणि 16 वर्षाचा आहे. वैभव सूर्यवंशीची आठवण झाली, तो तर 14च वर्षाचा आहे. काय फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये रिषभ पाटील. बघा मागच्या स्पर्धेमध्ये सोनारीमध्ये 10 बॉलमध्ये 8 षटकार मारले होते रिषभने. धावफलक जाऊन पोहोचले ते 37च्या घरामध्ये 37. स्वराज पाटील आता महागडे ठरतोय. 4 बॉलमध्ये 14 धावा करत तर त्याच्या विरुद्ध आल्यात. सुरुवात झाली होती षटकाराने, त्यानंतर पुन्हा 1 षटकार. रिषभ जाऊन पोहोचलाय 6 बॉल 20 वर. भूषण पाटील 2 बॉल 1 वर खेळतात. चॅम्बो बाद झाला, संदेश बाद झाला आणि जबाबदारी रिषभने आता स्वतःच्या खांद्यावर घेतली.
कमी गतीचा बॉल पीक लवकर केलाय. काय फलंदाजी करतोय. अरा रा रा खतरनाक फलंदाजी. कडक दे धडक बेधडक. सीमा पार हा बॉल चाललाय. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये. कमी गतीचा बॉल वेट अँड वॉश ही भूमिका खूप महत्वाची. तुमची निर्णय क्षमता इथे हा चेंडू तपासत असतो. आणि बॉल गेलाय तो सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. हो चांगला चेंडू आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा. तिथे एक धाव मिळते आणि धावफलक आपण पाहतोय पुढे सरकत असताना 44 आकड्यावर जाऊन थांबले. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 44 लॉस ऑफ 2 विकेट्स. आता शेवटचे 6 चेंडू महत्वाचे असतील. पहिल्या ओव्हरमध्ये रोहन गरतने 9 दिल्या 1 विकेट. मित पाटीलने 14 धावा दिल्या 1 विकेट आणि स्वराज पाटीलने 21 धावा दिल्या. धावसंख्येचा आलेख चढता राहिलाय प्रणय. गोलंदाजांनी प्रयत्न केले मात्र फलंदाज त्यांच्यावर बरचट ठरलेत आणि खास करून रिषभ पाटील 8 बॉलमध्ये 27 वर तो खेळतोय. संघाची धावसंख्या 44 आहे. निम्म्यापेक्षा जास्त धावा रिषभने ठोकल्यात मैदानाच्या आतमध्ये. चला जयहनुमान खारकोपर संघ आपण लवकरात लवकर उपस्थित राहायचंय. तर पहिली इनिंग आता या ठिकाणी समाप्त होणारे 1 षटक फक्त बाकी आहे. लवकरात लवकर आपण उपस्थित व्हावं क्रीडांगणामध्ये कारण जिंकणारा संघ आपल्या समवेत यानंतरचा सामना खेळणार आहे. अथर्व म्हात्रे आता डेथ ओव्हर मध्ये आलेत. मात्र स्ट्राईकवर आहे ते भूषण रिषभ. शेवटच्या बॉलवर सिंगल काढली. अगदी सेन्सिबल क्रिकेट त्याचं पाहायला मिळालं. स्ट्राईक त्याने स्वतःकडे ठेवल्या. संघाचा हित त्यामध्येच आहे की रिषभ पाटील जास्तीत जास्त स्ट्राईक कशी घेईल. पहिलाच बॉल फुल टॉस आणि फुल टोल वसूल केला या बॉलवर. अथर्वच केलं भव्य दिव्य स्वागत. वेलकम टू द शो अथर्व. आणि हा शो माझा आहे. या शोचा खर तर म्होरक्या मी आहे. या रंगमंचावरचा खर तर लीड ऍक्टर मी आहे असं जणू सांगत असताना तो रिषभ पाटील. या इनिंगचा प्रणय तब्बल 5वा षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. संघाची धावसंख्या 50 धावसंख्येवर 50 रन्स. चला चेंडू द्या. गेल्या सामन्यामध्ये रिषभच्या वाटेला फक्त 1 चेंडू आला होता आणि त्याच्यावर त्याने षटकार मारला होता. इथे त्याला थोडंसं प्रमोशन मिळालं प्रणय असं आपण म्हणू शकतो. 5व्या क्रमांकावर गेल्या सामन्यामध्ये तो उतरला होता. इथे आपण पाहिलं तर 3ऱ्याच क्रमांकावर त्याला प्रमोट केलं अप टू द ऑर्डर. यस काय सांगतात बोरले संघ 2 आकडा काहीतरी 2-2 असं करतात. अच्छा 2 50. बॅक टू क्रिकेट. 5 चेंडू. अथर्व म्हात्रे विकेट काढावी लागेल त्याला या ओव्हरमध्ये. कमी गतीचा बॉल शरीरापासून हलकासा दूर. शॉट गुड लेंथ हा चेंडू. हो थोडा आपण पाहतोय शरीरापासून दूर होता आणि विकेटच्या पाठीमागे आपण रोहनला पाहिलं. चेंडूला त्याने ग्रॅप केलं पकडलं. डॉट चेंडूची सांगत होते. 4 बॉल शिल्लक आहेत. 50-2. भूषण रिषभ पाटील 10 बॉल 33. कमालीची फलंदाजी. हो खोला टाकल्या चेंडू. थोडीशी शिवाय 7 मिळते. एज लागली बॉल पाठीमागे चाललाय. फाईन मध्ये दुसरीचा प्रयत्न आणि इथे ओव्हरथ्रो होतोय. हो डायरेक्ट हिट झाली. विकेट सॅक्रिफाईस केली जाते भूषण कडून कारण रिषभला जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणलं गेलं पाहिजे आणि त्यामध्ये संघाचं हित आहे. तर क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. डीप मध्ये चांगला थ्रो पाहायला मिळाला जयच्या माध्यमातून आणि उर्वरित काम देखील इतर बॅकअपच्या क्षेत्ररक्षकाने केलं. 1 धाव नक्कीच मिळाली. धावफलक मात्र पुढे सरकत असताना 51 या आकड्यावर. 51 ला 3 शेवटचे 3 बॉल शिल्लक. 3 मध्ये 2 जरी मारले रिषभ पाटीलने तरी देखील 60च्या पुढे स्कोर जाईल जो की एक चांगला स्कोर असेल आणि चांगलं आव्हान असेल
ते न्हावा संघासाठी. नवीन बॅटर येत आहेत ते ऋतिक पाटील, मात्र ते नॉन स्ट्राईकला राहतील. ऋषभ पाटील 11 बॉल 34 वर खेळत आहेत. 51 वर सध्या आपण पाहतोय धावफलक जाऊन थांबलेलं आहे. 24 लाईव्ह इव्हेंट्स बोरले संघाचं. चला सामन्याला आपण गती प्रदान करूया. एक वाजून 11 मिनिटं सध्या आपण पाहतोय झालेले आहेत. अजून यानंतर सेकंड इनिंग आणि त्यानंतर एक फ्रेश मॅच अजून आपली बाकी आहे. रणनीतीमध्ये बदलाव करतात बघा. जॉन्टी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये तिथून ते क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखतात. ते ऋषभ पाटील साठी. हो यावेळेस बघा पुन्हा जोरकस मारला होता. अलॉंग द कार्पेट बॉल गेला तिकडे. एकच मिळणार. चांगला थ्रो पाहायला मिळाला डीप मधून. मेचच्या माध्यमातून योग्य एंडला त्याने थ्रो केलाय. सिंगलला समाधान व्यक्त करावं लागेल. 52 वर स्कोर आणि आता ऋतिक पाटील स्ट्राईकवर आहे. ऋषभ पाटील 12 बॉल 35 वर खेळतात. काय फलंदाजी, काय ती झुंज दिली, काय तो अटॅकिंग क्रिकेटचा नमुना त्याने पेश केला. अंतिमचे 2 चेंडू अथर्व म्हात्रे चांगलं कमबॅक केलं त्याने. पहिल्या बॉलवर त्याच्या विरुद्ध षटकार आला होता, त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी. चांगला चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत असताना येतोय डॉट चेंडू. एक चेंडू आहे दीपक सर. अंतिमचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 52 डॉट चेंडू आलाय. अथर्व म्हात्रेनं कमबॅक करून दिले. आता ऋषभ स्ट्राईक पासून वंचित राहील. आता शेवटचा बॉल ऋतिक पाटील ऑन स्ट्राईक आहे. किती टार्गेट सेट केलं जाणार. खोलात टाकलेला लोवर फुलटॉस बॉल. 1 रन प्रचंड वेगाने पूर्ण झाली आहे. दुसरीचाही प्रयत्न होतोय. स्ट्रायकिंग एंडवर थ्रो होतोय. तिसऱ्या पंचांची आता मदत घेतली आहे टेक्निकल टीम आमचे 24 लाईव्ह इव्हेंट्स. आणि तिसरे पंच गणेश भाविस्कर सर जॉईन होतील आमच्या वॉर रूम मध्ये. एक रन तर पूर्ण झाले, दुसरी पूर्ण झाले की नाही ते मात्र शहानिशा या ठिकाणी केली जाईल. गणेश भाविस्कर सर जॉईन झालेत. चला पोहोचलेले आहेत पॉपिंग क्रीज मध्ये, म्हणजे 2 धावा शेवटच्या बॉलवरच्या ऍड केल्या जातील आणि धावफलक जाऊन थांबेल ते 54 या आकड्यावर. 55 धावांचं लक्ष असणार आहे येणाऱ्या 24 बॉल मध्ये. जाऊया आपण पुन्हा एकदा उत्तरार्धाकडे आणि ऐकूया रिबॉल म्हात्रे सरांचा आवाज.